दधीर्घितां च आहारं भक्तिभोज्यं च स्नानार्थं समर्पयामि। शुद्ध जल ओम शुद्धोत्तम स्नानान्ते जलम आग्नेयं समर्पयामि। ओम देवाय कल्पतो भव स्वाहा। ओम भू स्वाहा। ओम इदर अग्ने नमः स्वाहा। ओम भुवः स्वाहा। ओम नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये। तर बघा, आपण घर सोडून घरापासून लांब राहत असतो, ज्या युनिटमध्ये राहतो तो युनिटच आपला परिवार असतो बघा। त्या युनिटमधली सर्व मंडळी आपला परिवारच असतात। तर बघा, इथं माझं महाशिवरात्री असल्यामुळे साबुदाण्याची खिचडी आणि वडे बनवायचं चालू आहे। तर हे वडे आणि साबुदाण्याची खिचडी मी ह्यांच्या दोस्तांना देण्यासाठी बनवत आहे, कारण त्यांची पण एकादशी आहे आणि त्यांना पण आता घरचं खावं वाटतं। तर म्हटलं चला आपण बनवून द्यावं, कारण सर्व मंडळी आपल्या कुटुंबाप्रमाणेच असतात। इथं बाहेर राहतो तर आपण युनिटमध्ये, तर सर्व परिवार हा आपण एक परिवार समजूनच राहत असतो बाहेर बघा। तर बघा, इकडं मी खिचडी बनवत साबुदाण्याच्या वड्यांचं पण तयारी करत आहे। तर बघा, इथं वड्यांमध्ये मी 2-2.5 वाट्या साबुदाणा घेतलं होतं भिजवलं, आणि त्यासोबत 2 बटाटे घातले होते, आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट बी घातला होता, आणि मिरची पण वाटलेली घातली होती। तर इकडं बघा, मी साबुदाणा घालून परतून घेत, आधी बटाटे भाजून घेतले व्यवस्थित, आणि त्यामध्ये साबुदाणा पण घालून परतून घेत आहे। आणि साबुदाणा हा मिक्स केला की झाकून ठेवायचा, म्हणजे तो जरा वाफलतो। असा झाकून ठेवला की मग कमी गॅसवर झाकून ठेवायचा, आणि असा झाकला की मग तो व्यवस्थित मऊ होतो साबुदाणा आपला। तर त्याचबरोबर इकडं मी हे पण करत आहे, साबुदाण्याचे वड्यांची तयारी पण करत आहे पहा। तर वड्यांमध्ये बघा, बटाट्याचं प्रमाण जास्त नाही टाकायचं, फक्त बाइंडिंग पुरतंच टाकायचं। आणि त्यामध्ये बघा, ही मी शेंगदाणा नमक आणलेलं होतं, ते शेंगदाणा नमक टाकलेलं आहे। तर इथं मी मिक्स करून घेतलं बघा, व्यवस्थित मळून घ्यायचं, जसं आपण हे करतो ना भाकरीचा पीठ कसं मळतो तसं मळायचं व्यवस्थित, म्हणजे साबुदाणा थोडा क्रॅक बी होतो, आणि त्यामुळे मग फुटत नाही आपला साबुदाणा। आणि साबुदाण्यामध्ये बटाट्याचं प्रमाण जास्त घालायचं नाही, फक्त बाइंडिंग पुरतंच बटाटा घालायचा। म्हणजे 1 वाटी मोठी असली तर 1 छोटा बटाटा होऊन जातो आपल्या साबुदाण्याच्या वड्यांना। तर इथं बघा, मी वडा व्यवस्थित थापून वडे बनवलेले आहेत। तर इथं वडे तयार आहेत, तर इथं मी तळायला घेत आहे बघा। असे गोल्डन कलरवरती तळायचे, आणि सारखं उलटपलट करायचे नाही त्याला, व्यवस्थित कमी गॅसवरच तळायचे, मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे, लो टू मीडियमवरती असे खरपूस भाजून घ्यायचे बघा। असे माझे वडे तळून झालेले आहेत। तर पहा, इथं साबुदाण्याची खिचडी पण मी तळलेली काढलेली बघा। इथं साबुदाण्याची खिचडी पण तयार आहे, आणि इकडे एवढे वडे तळून झालेत, बाकीचे तळते आहे। आणि हे सर्व आता नाश्ता जाणार आहे, ह्यांच्या मित्रांना देण्यासाठी जाणार आहे फराळ सगळं, आणि आमच्यासाठी मी नंतर मंदिरातून आल्यानंतर बनवणार आहे। तर बघा, त्यांना द्यायची, त्यांना ड्युटीला बी जायचं असतं, त्यामुळं म्हटलं चला त्यांना अगोदर द्यावं, सकाळी माझं एक काम चालू होतं। चला, तर आता आवरून घरचं सगळं आम्ही मंदिरात चाललोय। मंदिरात पूजा आहे, सकाळच्या 10 वाजलेत आहे, मंदिरात आता 10 वाजता पूजा आहे। तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। जम्मूद्वीपे भारतवर्षे आर्यावर्त प्रदेशे जम्मू प्रदेशे कारगिल क्षेत्रे नगरे आनंद वदने महाशंसाने गौरी ओम गंगे गोदावरी यमुने च सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधौ कुरु। ओम शुद्धं जलम स्नानात्। ओम हरि ओम बुद्धं स्नानार्थं समर्पयामि। हरि ओम दधिर्था स्नानार्थम ओम दध्यात् ओम भूतस्मृते समर्पयामि। दधिस्ते स्कोस्नासं समर्पयामि। शुद्धोदकम् आग्नि श्री नर्मदेश्वर साध सदाशिवाय नमः स्नानार्थं समर्पयामि। हरि ओम मधु स्नान। ओम भूर्भुवः श्री नर्मदेश्वर साम सदाशिवाय नमः मधु स्नानार्थं समर्पयामि। हरि ओम शर्करा खादानि दधीर्घितां च आहारं भक्तिभोज्यं च स्नानार्थं समर्पयामि। शुद्ध जल ओम शुद्धोत्तम स्नानान्ते जलम आग्नेयं समर्पयामि। ओम भूर्भुवः शिवाय नमः पंचामृतम स्नानार्थं समर्पयामि। शुद्धं जलम आग्नेयं समर्पयामि। ओम नमस्ते रुद्रमते तो ईश्वर भावते ते नमायाते वस्त्रं समर्पयामि। हरि ओम भूर्भुवः श्री नर्मदेश्वर साम सदाशिव। हरि ओम भद्रं आत्म समर्पयामि।
हरि ओम श्रीगंधम रोलिं समर्पयामि अवीरं च गुलालं च अवीरं समर्पयामि हारं बेलपत्रं समर्पयामि साम सदाशिवाय बेलपत्रं समर्पयामि गुरुस श्री नर्मदेश्वर साम सदाशिवाय सुगंधानि माल्यादेन कै प्रभो मया हितात् पुष्पाणि ओम पुष्पं समर्पयामि श्री नर्मदेश्वर साम सदाशिवाय नमः ओम धूपं दर्शयामि दीपं दर्शयामि नैवेद्यं समर्पयामि समर्पयामि पुंगीकरन्तां तांबूळ पण ठेवलाय बघा इथे. तर पहा मंडळी सर्व अभिषेक करून झालेला आहे इथं आणि शेवटी तेल वाहिलेलं आहे. तर इथं बघा अभिषेक झाल्यानंतर बाहेर नमस्कार करून स्वस्तिक काढतायत मंदिरावरती. स्वस्तिक काढून झालेले पहा. हरि ओम धूपं दीपं दर्शयामि मृत्योर्मुक्षमामृता स्वाहा ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मिणी बन्धनात् मृत्योर्मुक्षमामृता स्वाहा ओम देवा ईश्वरो भव स्वाहा ओम देवाय प्रेमयो भव स्वाहा ओम देवाय नादिबोधाय भव स्वाहा ओम देवाय नित्यय भव स्वाहा ओम देवाय सर्वंगो भव स्वाहा ओम देवाय विनाशो भव स्वाहा ओम देवाय कल्पतो भव स्वाहा ओम भू स्वाहा ओम इदं अग्ने नमः स्वाहा ओम भुवः स्वाहा ओम 10 दिक्पालोकाभ्यो नमः स्वाहा ओम स्थानदेवताभ्यो नमः स्वाहा ओम गौरी मुखे नमः स्वाहा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके सर्वे नमस्ते गौरी नारायणी नमस्ते स्वाहा जय. सगळ्यांचं झाल्यानंतर बघा मी इथं अभिषेक केलेला आहे. नंतर सर्व पूजा आवरल्यानंतर मग मी अभिषेक प्रत्येकानं आपापल्या ज्याला करायचं त्यांनी आपापले येऊन अभिषेक केलेला आहे. तर मी पण इथं आले होते अभिषेक करायला. अभिषेक केला छानपैकी नतमस्तक झाले. तर इथं बघा बाहेर थंडी लागत होती म्हणून मुलं बघा आतमध्येच आले येऊन बसलेत मंदिरात. तर मंदिरात बघा इथं बुखारी लावलेले त्यामुळं मंदिरात सर्व इकडं गरम वातावरण होतं. तर पाहता इथून आता होम झाल्यानंतर आरती होणार आहे बघा. आता शिवजीची आरती होणार आहे बघा. साधूनां विनाशाय चतुष्कां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ओम जय बोले हरि शिव ओंकार
तर इथं बघा आता सर्व आरती झाल्यावर मंदिरातला नियम असतं बघा, टिका लावाय देतात, ते पंचामृत वगैरे. माझा काय उपवास होता त्यामुळे मी काही घेतलेलं नव्हतं बघा पंचामृत वगैरे. तर इथं आरती घेतली. मग नंतर ही आरती बघा, हा रूलच आहे बघा युनिटमध्ये, सर्वांना आरती फिरवली जातात. हे मात्र चांगली गोष्ट आहे बघा. सर्वांना आरती पुरवली जाते, प्रत्येकाला आरती भेटली जाते. नंतर प्रसादही, ज्यांचा उपवास नव्हता त्यांनी प्रसादही घेतला बघा नंतर. बघा सगळे मंदिरात आलेले आहेत, एवढ्या थंडीतही सर्वजण आलेले आहेत बघा. स्वरानं प्रसाद घेतलाय बघा, खाऊ का नको विचारते, उपवास आहे तर फ्रूट खा म्हटलं तिला फक्त. तर सर्व झाल्यानंतर बघा मी होमच्या पाया पडायला आले, इथं नमस्कार करावा म्हटलं आणि होमच्या पाया पडल्या आणि होममधला अंगारा लावून घेतला म्हटलं. सर्व निवांत झाल्यावर दर्शन घेता येतं बघा व्यवस्थित. तर चला, मंदिरातली पूजा तर आवरली, आता चालले घरी. तर छान वाटलं बघा पूजा मंदिरातली पाहून. तर तुम्ही पण नक्की पहा पूजा पूर्ण, तुम्हाला पण छान वाटेल. तर मंडळी बघा, आता मंदिरात पूजा झाली आणि पूजा करून आले. आता म्हटलं चला फराळ करून घ्यावा. तर बघा फराळामध्ये केले तर वडे आणि इकडं साबुदाण्याची खिचडी केली आहे आणि दही त्यासोबत. चल, स्वराचा बी उपवास आहे आणि दादाचा बी उपवास आहे बघा. नंतर आम्ही बघा धरलाय आमचं बघून म्हणे मम्मी आम्ही पण धरणार आहे. पहा मंडळी, नंतर मी आल्यानंतर मंदिरातून मग आमच्या तिघांसाठी फराळ बनवलं होतं आणि फराळ करायला घेत आहे. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.